Myself, Sonali Amol Devra, Ahilya Devi Kanya Vidyalaya, Bhisawar. We are studying Standard 7 General Science, the 4th chapter, Nutrition in Living Organism. Let's learn. Let's recall what is malnutrition. Which are the ways to prevent malnutrition? याचा अर्थ तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणाबद्दल शिकलेले आहातच की कुपोषण म्हणजे काय आणि कुपोषण रोखण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल हे आपण मागच्या इयत्तेमध्ये आपल्याला झालेलंच आहे. आपल्याला फक्त एक रिकॉल म्हणून तुम्हाला सांगते की मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणाचे दोन प्रकार आहेत, अतिपोषण आणि कमी पोषण. जरी व्यक्तीला कमी पोषण झालं किंवा व्यक्तीचं पोषण अतिरिक्त झालं, जास्त झालं, तर त्या दोघांचा समावेश हा मालन्यूट्रिशन मध्ये येतो म्हणजे कुपोषणामध्ये येतो. मग हे रोखण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना कराल असे हे दोघी प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहे आणि त्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. आता आपण या पाठामध्ये काय बघणार आहोत तर या पाठामध्ये आपल्याला न्यूट्रिशन बद्दल पुढची माहिती घ्यायची आहे की वनस्पतीमध्ये न्यूट्रिशन कसं असतं, मानवामध्ये काय आहे, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. मग चला तर आता आपण पाहूया न्यूट्रिशन. We get several types of nutrients from foodstuffs. Nutrients can be classified into two types. Nutrients जे असतात ते दोन ग्रुप मध्ये क्लासिफाय त्यांचं झालेलं आहे. इथे दाखवलेच आहे न्यूट्रिएंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रो अँड मायक्रो असे दोन भागामध्ये न्यूट्रिएंट्सचं काय केलेलं आहे, विभागणी केलेली आहे. मग आता याच्याबद्दल माहिती पाहूया की मॅक्रो म्हणजे काय आणि मायक्रो म्हणजे काय, तर ते आधी आपण समजून घेऊया. मॅक्रोन्यूट्रिएंट्स. आता मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये काय काय येतं ते इथे दाखवलेलं आहे. कार्ब्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, देन फॅट्स अँड प्रोटीन. या सगळ्यांचा समावेश आपल्या अन्न घटकांमध्ये असतो आणि ज्या याच्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन हे तिघी आपल्याला अन्नामध्ये जास्त प्रमाणामध्ये लागतात, यांचं सेवन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शरीरासाठी आवश्यक असतं, तर यासाठी याला मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणून असं म्हटलं जातं. नंतर मायक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रो याचा अर्थ तुम्ही शब्दशः तुम्हाला समजेल की मायक्रो म्हणजे काय, सूक्ष्म, लहान. ज्या घटकांचा आपल्याला कमी आवश्यकता असते त्याचा समावेश मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये घेतला जातो. मग आहारामध्ये मिनरल्स असतील किंवा व्हिटॅमिन्स असतील, हे दोघी घटक आपल्याला कमी प्रमाणामध्ये लागतात, म्हणून यांचा समावेश आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्या आहारामध्ये असतात. एक मायक्रोन्यूट्रिएंट्स असतो आणि एक मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतो. मायक्रो म्हणजे बृहत म्हणजे मोठा, की जो पोषण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लागत असेल त्याला आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणतो, म्हणजे बृहत पोषण असं म्हणतो. आणि जे न्यूट्रिएंट्स आपल्याला कमी प्रमाणामध्ये लागत असेल त्याला आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणतो. म्हणजे इथे तुम्हाला न्यूट्रिएंट्स काय आहे ते समजलं. आता आपण पुढे पाहूया. न्यूट्रिएंट्स म्हणजे आता त्याची व्याख्या आपण समजून घेऊया. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग फूड which take place in living organism is called nutrition. न्यूट्रिशन म्हणजे काय? न्यूट्रिशन याचा अर्थ होतो मराठीमध्ये पोषण, की पोषण कशाला म्हणणार. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग फूड, की जे तुम्ही अन्न घेणार आहात, जे अन्नाचा तुम्ही समावेश केलेला आहात, त्या अन्नामधून तुम्हाला जेव्हा which take place in living organism is called nutrition. जेव्हा त्याचा उपयोग आपण करून घेतो आणि आहारातल्या घटकांचा जेव्हा आपण उपयोग करतो तर अशा घटकांना आपण पोषण घटक असे म्हणतो, म्हणजे न्यूट्रिएंट्स त्याला असं म्हटलं जातं. आता पुढे पाहूया. व्हॉट इज नीड फॉर न्यूट्रिशन. मग हे जे न्यूट्रिशन आहे म्हणजे पोषण जे आहे त्याची गरज काय, कशासाठी आपल्याला ते घ्यायचे आहे, तर पहा. सगळ्यात पहिलं दिलं टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. तुम्हाला जेव्हा पण कोणतेही काम करायचं असेल तर ते काम करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, बरोबर कशाची गरज असते, ऊर्जेची म्हणजे एनर्जीची. आणि एनर्जीची जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे एनर्जी आपल्याला कुठून मिळणार, जेव्हा तुम्ही कोणताही अन्न घटक घेणार म्हणजे पोषण तत्व जेव्हा शरीरामध्ये जातील तर त्याच्यापासून तुम्हाला टू गेट एनर्जी तुम्हाला मिळेल आणि एनर्जीचा सप्लाय बॉडीमध्ये झाला तर तुम्ही कोणतंही काम करू शकाल. डुईंग वर्क, कोणतंही काम तुम्ही करू शकाल. समजून घ्या
तुम्ही अन्नाचं सेवनच केला नाही, बरेच दिवस समजून घ्या 4-5 दिवस कंटिन्युअस म्हणजे तुम्ही उपवास धरला आणि तुम्हाला काही अन्नाचं सेवनच झालं नाही, आणि अशा वेळेस जर तुम्हाला सांगितलं की जा रे पळत पळत जा शाळेपर्यंत जाऊ नये आणि परत घरी ये, तर तुमची जाण्याची कॅपॅसिटी राहणार नाही, तुम्ही जाऊ शकणार नाही किंवा उठून बसू शकणार नाही. का बसू शकणार नाही? तर हेच की तुम्हाला एनर्जी तुमच्या याच्यामध्ये नाही. म्हणजे तुम्ही अन्न पदार्थ जेव्हा खाल तेव्हा तुम्हाला एनर्जी मिळेल, आणि एनर्जी मिळाली तर तुम्ही कोणतंही काम करू शकाल, अन्यथा करू शकणार नाही. म्हणून न्यूट्रिएंट्सची आपल्याला गरज असते, न्यूट्रिशनची गरज असते. देन दुसरं आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. जर आपल्या शरीराची ग्रोथ घडवून आणायची असेल किंवा डेव्हलपमेंट म्हणजे वाढ घडवून आणायची आहे, विकास घडवून आणायचा आहे, तर यासाठी सुद्धा आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते. त्यानंतर टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यू. आपल्या एखाद्या वेळेस सेल्स डॅमेज झाल्या किंवा टिश्यू डॅमेज झाल्या, त्यांची आपल्याला रिपेअरिंग करून घ्यायची म्हणजे दुरुस्ती करून घ्यायची आहे. उती किंवा आपल्या ज्या पेशा असतात, बऱ्याच वेळेस आपण पडतो किंवा आपल्याला लागलं तर आपले सेल्स डॅमेज होतात किंवा अन्य खूप असे कारण आहे की ज्याच्यामुळे आपले सेल्स डॅमेज होतात, आणि मग असे डॅमेज झालेले जे सेल्स आहे किंवा टिश्यू आहे ते जर आपल्याला भरून काढायचे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला न्यूट्रिशनची गरज असते. त्यानंतर टू फाईट द डिसीज, की तुम्हाला एखाद्या रोगाशी सामना करायचा आहे, फाईट करायचा. आताच तुम्ही विद्यार्थी मित्रांना अनुभवता आहे की आपल्या समोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कोविड-19चा. तुम्ही ऐकता, तुम्ही टीव्हीवरती बऱ्याच वेळा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पण पाहतात की जर तुमची शरीराची कॅपॅसिटी चांगली असेल, तुमची जर कधी ही रोगप्रतिकारक क्षमता जर कधी जास्त चांगली असेल तर तुम्हाला हा कोविड-19चा रोग होणार नाही. हे तुम्ही वारंवार ऐकताय. तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढेल? जेव्हा तुमच्या अन्न घटकांमध्ये म्हणजे न्यूट्रिशनचं प्रमाण जर कधी बरोबर असेल, तुम्ही जर सगळे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स हे जर सगळं व्यवस्थित प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये जर गेलं तर तुम्हाला तुमची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती वाढते, आणि तुम्ही कोणताही डिसीज असेल तर त्याच्याशी तुम्ही फाईट करू शकता. म्हणून इथे हा जो मुद्दा आलेला आहे हा पण महत्वाचा आपल्यासाठी आहे की नुसतं कोविड-19 नाही तर याच्यासारखे अनेक असे रोग असतात, ते पुढे तुम्हाला येणारच आहे. तुम्हाला सायन्समध्ये ते सगळे शिकायचीच आहे, आणि त्या रोगांचा सामना करण्यासाठी आपल्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता असणं फार गरजेचं आहे. आणि ते सगळं आपल्याला कुठून मिळतं तर आपल्या न्यूट्रिशन मधून मिळतं. म्हणून न्यूट्रिशनची गरज काय? तर टू फाईट द डिसीज. तुम्हाला एखाद्या रोगाशी सामना करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला न्यूट्रिशनची गरज आहे. हे चारही मुद्दे आपल्याला नीट समजून घेण्यासाठी लक्षात आले. आता पुढे पाहूया टाईप ऑफ न्यूट्रिशन. आता इथे टाईप ऑफ न्यूट्रिशन, बरं सगळे जे सजीव आहे त्या सगळ्या सजीवांना न्यूट्रिशनची गरज असते, आणि मग याच्यामध्ये काय टाईप आहे तर ते पहा. इथे दाखवलं आहे ॲट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन अँड हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. म्हणजे दोन प्रकारचे न्यूट्रिशन असतात. ॲट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन मध्ये काय आहे तर सम ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दिस न्यूट्रिशेस देमसेल्स. की बरेचसे असे आपले जे प्लांट्स समजून घ्या, याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेतलं प्लांट्स, इथे दाखवलंच आहे प्लांट तुम्ही एक्झाम्पल घेतलं. तर ॲट्रोट्रॉफिक याचा शब्दशः अर्थ होतो स्वयंपोषी. स्वयं म्हणजे काय? स्वतःचं पोषण स्वतः जे करून आणतात त्यांचा समावेश ह्या याच्यामध्ये असतो. म्हणजे जसं वनस्पती पहा, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि स्वतः त्यांनी ओन फूड, देअर ओन फूड म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे, प्रोड्यूस देअर ओन फूड, त्यांनी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्याच्यावरतीच त्यांची पोषण होत असतं. म्हणजे त्या जे अन्न त्यांनी तयार केलं त्याच्यावरती ते स्वतःचा उदरनिर्वाह करून घेतात. असे जे सगळ्या वर्गातले जे असतात ते कशामध्ये येतात? प्लांट्स मध्ये येतात. नंतर हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. हेट्रोट्रॉफिक म्हणजे परपोषी. मग स्वयंपोषी आणि परपोषी असे दोन शब्द आले. मग परपोषी आपण कशाला म्हणणार? की असे की जे स्वतःचं पोषण करू शकत नाही, त्यांना दुसऱ्या याच्यावरती अवलंबून राहावं लागतं पोषणासाठी. दुसऱ्या कोणत्याही सजीवांवर म्हणा किंवा वनस्पतींवर म्हणा जेव्हा अवलंबून राहावं लागतं, असे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे कशात येते? हेट्रोट्रॉफिक मध्ये. म्हणून इथे दिलंय सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड्स ऑन देअर ऑर्गॅनिझम्स, plants on the animals or for their foods. For example, animals.
की तुम्ही कोणताही ॲनिमल जर असेल तर तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. जसा हा ससा आहे, ससा स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, त्याला वनस्पतींवर म्हणजे गवतावर अवलंबून राहावं लागतं स्वतःचं पोषण करून आणण्यासाठी. तर हे सगळे जे आहे हे कशामध्ये येईल? हेटरोट्रॉफिक मध्ये येईल. मग आता एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला की आपण मनुष्य, मग आपण हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन मध्ये येणार की हेटरोट्रॉफिक मध्ये येणार? थोडासा विचार करा की तुमचा समावेश कोणत्या याच्यामध्ये होईल? हेटरोट्रॉफिक मध्ये होईल की हेटरोट्रॉफिक मध्ये होईल? आताच मी तुम्हाला त्याच्या व्याख्या समजावून सांगितल्या की स्वयंपोषी आणि इकडे परपोषी, स्वतःचं न्यूट्रिशन स्वतः करणार आहे आणि इकडे दुसऱ्यांवरती अवलंबून असणार आहे. मग तुम्ही सांगा की तुम्ही कशामध्ये याल? बरेचसे म्हणतील की मॅडम आम्ही हेटरोट्रॉफिक मध्ये येतो कारण आम्ही आमचा स्वतःचा स्वयंपाक स्वतः करतो, आम्ही पोळ्या बनवतो, भाजी बनवतो, आम्ही आमचं करतो. नाही, तुम्ही जरी हे फक्त त्याच्यामध्ये तुम्ही प्रोसेस केली म्हणजे प्रक्रिया केली, अन्नावरती प्रक्रिया करून तुम्ही पोळी बनवली, भाजी बनवली, एनी ऑफ देम जे तुम्हाला लागत असेल ते तुम्ही बनवलं आणि खाल्लं, तर तुम्ही स्वयंपोषी झाले असं नाही. कारण तुम्हाला जर पोळी बनवायची तर तुम्हाला त्याच्यासाठी गहू लागणार आहे आणि गहू म्हणजे एखादी वनस्पती तुम्ही लावली तेव्हाच तुम्हाला गव्हाचं उत्पादन मिळेल आणि त्याच्यावरून तुम्ही पोळी वगैरे बनवली म्हणजे त्याच्यावर प्रोसेस करून तुम्ही अन्नपदार्थ बनवले. तुम्ही गहू स्वतः तयार केले का? नाही, म्हणजे ती वनस्पतीवरती तुम्ही अवलंबून असाल. म्हणून आपला समावेश हा हेटरोट्रॉफिक मध्ये येईल, ऑटोट्रॉफिक मध्ये येणार नाही. म्हणजे आपण स्वयंपोषी नाही, आपण परपोषी सजीवामध्ये आपला समावेश होतो, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढे पाहूया. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड? की विद्यार्थी मैत्रिणींनो, जसा प्रत्येक सजीव असतो तो कसा आपले जे ओन फूड किंवा जसं आता आपण जसं समजून घेतलं की वनस्पती स्वतःचं जे फूड आहे ते स्वतः तयार करतात. मग ते कसं तयार करतात तर ते आता आपण इथे समजून घेऊया. तर आता इथे पहा, इथे दाखवलंय कार्बन डायऑक्साईड ते घेत आहे, सनलाईट घेत आहे आणि जमिनीमधले हे जे मुळं आहे ते काय करत आहे? वॉटर आणि मिनरल्स हे घेत आहे आणि याच्यामधून ह्या पानामध्ये काय तयार होत आहे? त्यांची जी फूड फंक्शन्स आहे म्हणजे जे अन्नाचा जो साठा आहे तो याच्यामध्ये घडून येतो. ही जी क्रिया असते या पूर्ण क्रियेला फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया असे म्हणतात. मग आता हे काय आणखीन डिटेल्स मध्ये तुम्हाला दाखवते. चालू कर अक्षता, तुला पहिले. Plant also need food for their growth. They can produce their own food with the help of sunlight and chlorophyll. Plants make their own food using water, nutrients from the soil and carbon dioxide from the air. इथे दिसतच आहे तुम्हाला, ही जी क्रिया असते याला फोटोसिंथेसिस म्हणतात. आता इथे सूत्र C6CO2 प्लस 6H2O म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, त्याच्यामध्ये सनलाईट म्हणजे सूर्य उष्णता आणि क्लोरोफिल याच्या मदतीने काय तयार होईल? फूड म्हणजे ग्लुकोज तयार होईल. त्याचं सूत्र आहे C6H12O6 प्लस ऑक्सिजन म्हणजे 6O2. प्लांट्स कन्वर्ट लाइट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट are absorbed by the root from the soil. The stem transport them up to the leaves. Leaves have microscopic opening called stomata. हे जे तुम्हाला दिसतं याला म्हणतात स्टोमॅटा. आणि हे काय करतात तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि leaves contain chlorophyll which absorb sunlight helping to convert carbon dioxide and water into a food. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. इथे जाताना तुम्हाला दिसतच आहे. बिसाइड लीव्स फोटोसिंथेसिस टेक प्लेस इन सम लाईक ग्रीन स्टेम टू ॲज दे कंटेन क्लोरोफिल. आता आपण फोटोसिंथेसिसची प्रक्रिया कशी होते ती स्लाइड्स वरती समजून घेतली. मग आता त्यावर आधारित तुम्हाला आधी होमवर्क देऊन देते. होमवर्क काय आहे? व्हाय डू लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिशन? एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ फूड इन प्लांट्स अँड व्हॉट इज मालन्यूट्रिशन. हे तिघी प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आणि आता आपण पुढचं जे आपलं आहे ते पाहूया. आता इथे पहा, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम इन प्लांट्स की प्लांट्समध्ये वहनाची जी संस्था असते ती कशा पद्धतीने असते, ट्रान्सपोर्टेशनची जी
त्यांची सिस्टीम आहे ती कशी आहे तर ती समजून घेऊया. मग याच्यासाठी आपल्याला एक प्रयोग करावा लागेल. तर इथे काय एक्सपेरिमेंट आहे पहा. टेक अ पंपकिन स्टेम हॅव्हिंग 2 or 3 लीव्स. एक भोपळ्याची वेल घ्या ज्याला 2-3 पानं आहे अशी ती भोपळ्याची वेल घ्या. कट इट अंडर वॉटर विथ अ शार्प ब्लेड. पाण्यामध्येच त्याला बुडवलेली असतानाच ब्लेडने काय करा, शार्प ब्लेड घेऊन त्याला कापा. टेक सम वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क अँड ऍड 7 to 8 ड्रॉप्स ऑफ इन टू इट. की त्याच्यामध्ये शाईचे 7-8 थेंब टाका. पुट द पंपकिन स्टेम व्हर्टिकली इन द फ्लास्क. की अशा व्हर्टिकली म्हणजे उभ्या अवस्थेमध्ये राहील असं ते जे एका फ्लास्क मध्ये तुम्ही ते रोप ठेवा आणि ऑब्झर्व द चेंजेस अँड डिस्कस इट. की नंतर मग त्याचं निरीक्षण करा आणि चर्चा करा की काय त्याच्यामध्ये तुम्हाला घडून आलेलं दिसतंय. मग काय घडतं ते पाहू. मग इथे पहा की ते ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम दाखवलेली आहे. The transportation system of plants consists of the xylem and phloem. की हे झायलेम आणि फ्लोएम इथे दाखवलंय. निळ्या याच्यामध्ये जे असतील ते काय आहे झायलेम आणि लाल याच्यामध्ये जे असतील ते काय आहे फ्लोएम, म्हणजे ज्याला आपण जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असं म्हणतो. द झायलेम, झायलेम म्हणजे काय ते पाहूया आता. द झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द बॉडी. आता इथे निळ्या याच्यामध्ये पहा तुम्हाला मुळं काय करताय की जमिनीमधले जेवढे काही मिनरल्स असतील, पाणी असतील ते मुळं शोषून घेतात आणि ते पानांपर्यंत किंवा वरचे जेवढे काही भाग आहे झाडाचे त्यांच्याकडे पोहोचवण्याचं कार्य करताय. मग हे ज्याच्यातनं पोहोचवलं जाईल त्याला काय म्हटलं जाईल झायलेम. आणि द फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड. मग आता इथे जेव्हा फूड तयार झालं तर फूड तयार झाल्यानंतर वरच्या भागाकडून जेव्हा दुसऱ्या भागांकडे, वनस्पतीच्या दुसऱ्या भागांकडे जेव्हा त्या अन्नाचे घटक किंवा जे पण काही तयार झालेलं असेल ते पोहोचवण्याचं जेव्हा कार्य होईल तर ते लाल याच्याने तुम्हाला इथे दिसतच आहे, ॲरो दाखवलाय की लाल बाणाने तो दिसतोय. तर जेव्हा तो दुसऱ्या याच्याकडे पोहोचवला जाईल तर त्याला काय म्हटलं जाईल तर त्याला फ्लोएम असं म्हटलं जातं. म्हणून द फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड ग्लुकोज etc from the leaves to other parts of the plant where it is either consumed or stored through. The plants have a transport system. They do not have a separate digestive or excretory system. की जसं आपल्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे वेगळी, पचन संस्था वेगळी आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम वेगळी आहे, म्हणजे जी आपली जी संस्था आहे उत्सर्जन संस्था, या दोघी संस्था आपल्यामध्ये वेगळ्या वेगळ्या आहे. परंतु ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतींमध्ये ह्या सेपरेट नसतात, म्हणजे वेगळ्या नसतात. वनस्पतींमध्ये अशाच पद्धतीने म्हणजे एका संस्थेमध्ये हे सगळं घडून आलेलं असतं आणि अशा पद्धतीने त्यांची ती ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते. आता तुम्हाला हा जो ट्रान्सपोर्ट सिस्टीम सगळ्यांना समजलंच असेल कसं आहे काय आहे. आणि विद्यार्थी मैत्रिणींनो अभ्यास चांगला करा. जेवढे होमवर्क दिलेला आहे ते रोजच्या रोज चांगलं पाठवा आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल. धन्यवाद.